आणि या क्षणाची महत्त्वाची बातमी तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। निकालाआधी ठाकरे गटाला 2 झटके मिळण्याची दाट शक्यता आहे। राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर येते। तर या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी अपडेट साम टीव्हीवर निकालाआधी ठाकरे गटाला 2 झटके, राजन विचारे यांच्या घरावर आयकरची छापेमारी। तर दुसरीकडे आपण पाहतोय वायकर यांच्या घरावर देखील सकाळपासून ईडीने छापेमारी केलेली आहे। निकालाआधीच आपण पाहतोय ठाकरे गटाला 2 झटके मिळालेले आहेत। ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरावर आता छापेमारी करण्यात आलेली आहे। राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकलेला आहे आणि रवींद्र वायकर यांच्या नंतर आता आपण पाहतोय निशाणावर राजन विचारे असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती आपल्याला महेश बागल देतात। महेश, आपण पाहतोय आता ठाकरे गटाला 2 झटके हे मानले जात आहेत। राजन विचारे यांच्या घरावर देखील आता आयकर विभागाने छापेमारी सुरू केली। काय अधिकचे अपडेट्स आहेत? ठाकरे गटाचे 2 शिलेदार आमदार रवींद्र वायकर यांच्यानंतर आता राजन विचारे, जे ठाण्यातले मोठे नेते मानले जातात, खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर खात्याकडून धाड टाकण्यात आलेली आहे। सकाळी 8:30 वाजता रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीचा छापा मारल्यानंतर काही वेळातच राजन विचारे यांच्या घरी आयकर खात्याचा छापा पडलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठी टीम आयकरची त्या ठिकाणी दाखल झालेली असून कागदपत्रांची छाननी केली जात आहे। राजन विचारे हे त्यांच्या घरी आहेत की नाही याची अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाहीये, मात्र ईडीच्या आयकरच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घरामध्ये तपासणी केली जाते। याबरोबर त्यांच्या कार्यालयावर सुद्धा छापा मारण्यात आलेला आहे। याबरोबरच आणखीन काही जे संबंधित व्यक्ती आहेत राजन विचारे यांच्यासोबत, मग त्यांचे जे बिझनेस पार्टनर असतील त्यांना सुद्धा चौकशीसाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलावलेलं आहे आणि काही ठिकाणी जाऊन काही कार्यालयांवर छापा मारला गेला असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येत आहे। नक्कीच महेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। यानंतर आपण प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे जाऊयात। विनय, तुमच्याकडे काय इनपुट्स आहेत? अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल, राजन विचारे यांच्या घरावर आयकरने छापेमारी केली आहे। नक्कीच आपण राजन विचारे यांच्या ठाण्यामधल्या दोन्ही घरांवरती, म्हणजे हिरानंदामध्ये सध्या राजन विचारे राहतात त्या राहत्या घरी त्यांच्या कार्यालयावरती आयकर विभागाचा छाप आहे। त्यानंतर त्यांचं जुन्या घरामध्ये आणि त्याचबरोबर जुन्या घराच्या समोर जे त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयावरती देखील आयकर विभागाचे छापे पडलेले आहेत आणि या आयकर विभागाची छापे मोठ्या टीम अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या यामध्ये आहेत आणि आज सकाळपासून ही सगळी आयकर विभागाची टीम जी आहे ती सगळ्या कागदपत्रांची, इव्हन त्यांच्या काही बिझनेस असतील त्यांच्या काही व्यवहाराची आहे त्याची सगळी चाचपणी सुरू आहे आणि सगळं पाहणी सुरू आहे। त्याचबरोबर राजन विचारे यांच्या व्यवसायामधील जे पार्टनर्स आहेत त्यांची देखील माहिती घेतली जाते। अजून याला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला नसला तरी जे काही विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते की राजन विचारे यांच्या घरावरती हा छापा पडलेला। त्यामुळे खरं म्हटलं तर शिवसेनेला एक सगळ्यात मोठा धक्का मानावा लागेल, कारण रायकर आणि त्यानंतर राजन विचारे हे दोघं जे महत्वाचे नेते आहेत, दोघंही खासदार आहेत, त्यांच्यावरती ही आयकर विभागाची आणि ईडीची धाड पडल्यामुळे ठाकरे गटाला हा सगळ्यात मोठा धक्का समजला जाणार आहे। त्याचबरोबर आता राजन विचारे यांचं ज्यावेळी आपण पाहिलं गेलं की एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर निघाले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर 50 आमदार आणि 11 खासदार जेव्हा ते वेगळे झाले आणि त्यांनी दुसऱ्या गटाची स्थापना केली, त्यानंतर राजन विचारेंना वारंवार आपल्या सोबत येण्यासाठी बोललं गेलं होतं, मात्र राजन विचारे एकनाथ शिंदेसोबत गेले नव्हते आणि ते मात्र शिवसेनेमध्येच राहिले होते। त्यानंतरच ठाण्यामध्ये आपण पाहिलं गेलं होतं की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि राजन विचारे असे 2 गट जसे शिवसेनेमध्ये राज्यात आहे तशाच पद्धतीने तिथे कामकाज चालू होतं। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिघ्याचं आंदोलन असेल किंवा इतर काही आंदोलन असतील किंवा एअरपोर्टच्या संदर्भातले आंदोलन असतील, यामध्ये राजन विचारे ठाण्यामध्ये सक्रिय होते। मुंब्र्यामधल्या जे काही शाखा पाडली होती त्या मुंब्र्यामधल्या शाखेच्या एकंदरीत जो काही गोंधळ झाला तर वाद झाला होता, त्यामध्ये देखील जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे हे दोघेही त्यामध्ये सक्रिय होते। त्यामुळे राजन विचारे यांच्यावरती हा छापा पडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय। विनय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण आताच्या घडीची मोठी बातमी पाहतोय, रवींद्र वायकर यांच्या घरावर सकाळपासूनच छापेमारी ही सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे राजन विचारे यांच्या घरी देखील आता छापा टाकण्यात आल्याची माहिती